Good morning all. Lesson 35. Difference between should, have to, must and ought to. या चार मधला डिफरन्स काय आहे किंवा हे याचा वापर कोणत्या सिच्युएशनला करायचा आहे हे आपण बघणार आहेत. एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. यू शुड कम्प्लीट युअर होमवर्क. यू हॅव टू कम्प्लीट युअर होमवर्क. यू मस्ट कम्प्लीट युअर होमवर्क. यू ऑट टू कम्प्लीट युअर होमवर्क. आता हे चारही सेंटेन्स हे करेक्ट आहेत. हे चारही सेंटेन्समध्ये चूक आहे का नाही? मग फक्त आपण मॉडल चेंज केलं आहे. पण मॉडल जेव्हा चेंज करतो त्यानुसार त्याचं मिनिंग थोडं चेंज होतं किंवा आपलं इंटेन्शन किंवा ज्या सिच्युएशनला आपण बोलणार आहे त्या सिच्युएशननुसार आपल्याला शूड घ्यायचं आहे का, हॅव टू घ्यायचं आहे का, कोणाशी बोलत आहोत त्यानुसार आपल्याला मस्ट घ्यायचं आहे का, ऑट टू घ्यायचं आहे का, याचा वापर आपल्याला याचा विचार आपल्याला करायचा आहे. वापर नाही, विचार करायचा आहे. यू शुड कम्प्लीट युअर होमवर्क. इथे ॲडवाईस आहे. मग ॲडवाईस कोण कोणाला देतं? समजा की फ्रेंड्स जे आहेत एकमेकांना सांगू शकतो आपण की इथं ॲडवाईस आहे, किंवा जे एल्डर पीपल आहेत ते लहान लोकांना सांगू शकतात. हे झालं ॲडवाईस ना. यू शुड कम्प्लीट युअर होमवर्क म्हणजे इथे फॉर्मल सिच्युएशन आहे, इथे कंपल्शन नाही आहे. म्हणजे आईवडील मुलांना यू शुड कम्प्लीट असं म्हणत नाहीत. आईवडील मुलांना काय म्हणतात? इथे यू मस्ट कम्प्लीट हे म्हणतात, नाही की नाही. टीचर मुलांना काय म्हणतील? यू मस्ट कम्प्लीट. म्हणजे जेव्हा सिच्युएशन ही इन्फॉर्मल आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कंपल्शन आहे असं सांगायचं आहे की अदरवाईज यू विल बी पनिश्ड. जर तुम्ही होमवर्क पूर्ण नाही केला तुम्हाला पनिशमेंट मिळेल, तर त्या ठिकाणी आपण मस्ट, ऑट टू वगैरे वापरू शकतो. पण जिथं आपल्याला ॲडवाईस द्यायचा आहे किंवा एक म्हणजे सल्ला द्यायचा आहे किंवा तुमची ड्युटी आहे याची फक्त आठवण करून द्यायची आहे, तर ते सिच्युएशन कसे असते? तिथे हक्क नाही आहे. तिथे आपण नुसतं सजेशन देतो. जे काय करायचं ते डिपेंड्स ऑन ते जी व्यक्ती आहे त्यांच्यावर डिपेंड आहे की यू हॅव टू कम्प्लीट युअर होमवर्क. असं आपण एखाद्याला आपल्या मैत्रिणीला सांगितलं तर ते करायचं का नाही ते ती ठरवेल. पण या ठिकाणी मस्ट आणि ऑट टू काय आहे की तुम्हाला हे केलंच पाहिजे, अदरवाईज तुम्हाला पनिशमेंट आहे. इथे पॅरेंट्स आणि स्टुडंट किंवा टीचर आणि स्टुडंट यांच्यामधलं रिलेशन आहे किंवा बॉस आणि एम्प्लॉई यांच्यामधलं रिलेशन आहे. जर इथं वर्क असेल तर इथं होमवर्क हे एक्झाम्पल घेतलं आहे, त्यामुळे मी पॅरेंट टीचर यांचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत किंवा हे शब्द वापरले. जर बॉस आणि एम्प्लॉय असेल तरी सुद्धा इथं हार्डवर्क किंवा वर्क असं आपण म्हणू शकतो. टास्क असं पण आपण म्हणू शकतो. असं यामध्ये काय डिफरन्स आहे की सिच्युएशन कोणती आहे, आपण कोण कोणाला सांगतंय त्यानुसार यातला आपल्याला विचार करून मॉडल ऑक्झिलरी यूज करायचं आहे. जसं की यू शुड सर्व द नेशन म्हणजे काय आहे की तुम्हाला एक सल्ला आहे की तुम्ही नेशनचा आपण देशसेवा केली पाहिजे. यू हॅव टू सर्व द नेशन. तुम्ही देशसेवा केली पाहिजे कारण इट इज युअर मॉरल ड्युटी. तुम्ही या देशात राहता तर ते केली पाहिजे आपण. इथं वी पण घेऊ शकतो. वी मस्ट सर्व द नेशन. हे पण बरोबर आहे. यू म्हणजे तुम्हीच का, आपण सगळ्यांनी पण हे केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण वी पण हा सब्जेक्ट घेऊ शकतो. वी मस्ट सर्व द नेशन. आपण आपली देशसेवा, आपल्या देशाची सेवा केलीच पाहिजे म्हणजे काय? हे कंपल्शन आहे. आपण या देशात राहतो तर केलीच पाहिजे. यू ऑट टू सर्व द नेशन. आपण आपल्या देशाची सेवा ही केलीच पाहिजे या अर्थाने. मस्ट, ऑट टू सेम. हॅव टू आणि शूड आपल्याला ॲडवाईस वगैरे द्यायचं असेल तर, किंवा आपल्याला जबाबदारीची जाणीव करून द्यायची असेल तर आपण ते वापरू शकतो. आता या ठिकाणी आपण थोडेसे आणखी काही एक्झाम्पल्स घेतलेत की जेणेकरून हे डिफरन्स क्लिअर लक्षात येईल की कुठे यूज करायचं आहे. यू मस्ट ड्राईव्ह सेफली. यू हॅव टू ड्राईव्ह सेफली. यू शुड ड्राईव्ह सेफली. आता कुणी कुणाला जरी सांगत असेल तरी आपण मुलांना जरी पॅरेंट सांगत असतील तरी यू मस्ट ड्राईव्ह सेफली असं नाही म्हणू शकत आपण. टू ड्राईव्ह सेफली केलंच पाहिजे असं नाही. आपण सल्लाच देऊ शकतो कारण की हा कशाचा आहे सल्ला? ड्राईव्हचा. जर तिथं होमवर्क असेल, अभ्यास असेल तर आपण मस्ट म्हणू शकतो. पण इथे ड्रायव्हिंग सेफली झालं पाहिजे किंवा तू करत जा असं म्हणायचं तर हे शुड हे जास्त बरोबर आहे. हे दोन्ही नाही. म्हणजे हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत, मिनिंग पण त्याचं करेक्ट आहे, पण त्या सिच्युएशनला ते वापरणं योग्य नाही. जसं की ही भाषा आहे, भाषेचा उपयोग जो आहे तो कम्युनिकेशन जास्त चांगलं व्हावं यासाठी असतो. मग या ठिकाणी कम्युनिकेशन चांगलं होणार नाही जेव्हा आपण असं म्हणू की तू सेफली ड्रायव्हिंग केलंच पाहिजे बरं का, कंपल्शन आहे तुझ्यावर. तर इथं कंपल्शन करूच शकत नाही आपण. म्हणून या ठिकाणी ही दोन वाक्य सेन्सलेस होतात आणि हे सेन्सफुल वाक्य आहे किंवा सेन्सिबल वाक्य आहे. कोणतं? यू शुड ड्राईव्ह सेफली. त्यानंतर आहे यू मस्ट रिस्पेक्ट युअर टीचर्स.
यू हॅव टू रिस्पेक्ट युअर टीचर्स, यू शुड रिस्पेक्ट युअर टीचर्स, यू ऑट टू रिस्पेक्ट युअर टीचर्स. आता यामध्ये सुद्धा सगळ्यात सेन्सिबल वाक्य कोणतं आहे, तर यू मस्ट रिस्पेक्ट युअर टीचर. म्हणजे तुम्ही खरं तर टीचरला रिस्पेक्ट करणं ही आपली कल्चर आहे, परंपरा आहे, ट्रेडिशन आहे, त्यामुळे इथे मस्ट आहे. इथं तुम्ही सल्ला नाही देऊ शकत की तुम्ही टीचरला रिस्पेक्ट करायचा आहे. हे सल्ला दिला तर काय असतो, तो मानायचा की नाही हा त्याच्यावर अवलंबून आहे की जो ऐकतो आहे. पण जेव्हा मस्ट म्हणतो तर अदरवाईज काय आहे की तुम्ही या कल्चरमधले नाहीत असं सिद्ध होईल, असं आपल्याला सांगायचं असतं. म्हणून इथं यू मस्ट हे जास्त बरोबर आहे. यू मस्ट रिस्पेक्ट युअर एल्डर्स, यू मस्ट रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स, यू मस्ट रिस्पेक्ट युअर टीचर्स. तर या ठिकाणी मस्ट जास्त बरोबर आहे. यू हॅव टू म्हणलं तर आपण मग दुसऱ्या देशातल्या कोणाला तरी सांगतोय असाही त्याचा मिनिंग होऊ शकेल. म्हणून आपण मॉडल ऑक्झिलरी यूज करताना आपण कुठल्या सिच्युएशनला ते बोलतो आहोत आणि कोणाला सांगतोय यानुसार यामध्ये डिफरन्स येऊ शकतो. आपण सगळे मॉडल ऑक्झिलरीज या ठिकाणी घेतलेले नाही आहेत, जे की आपल्याला डे टू डे एव्हरीडे लाईफमध्ये जे उपयोगाचे आहे तेवढेच मॉडल ऑक्झिलरीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. ओके, होमवर्क इज राईट डाऊन 30 सेंटेन्सेस अँड यूज देम इन एव्हरीडे लाईफ. कुठलेही 30 सेंटेन्सेस किंवा आधीचे झालेले जे आहेत तेच आता सेन्सिबल आहेत का नाही असा विचार केला आपण आणि ते डे टू डे लाईफमध्ये आपण यूज केले तर त्याचा जास्त परिणाम होईल किंवा त्याचा उपयोग आपल्याला कळेल. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.